आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने. भाऊ, महायुती म्हणून शिवसेना किती जागांची मागणी करत आहे, कशी तयारी आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरता आमची जी पक्षाची बैठक झालेली होती मागच्या महिन्यात, त्यामध्ये असं ठरलं की आपण ज्या 22 जागा लढलो त्या 22 जागा मागायच्या. परंतु निर्णय हा शेवटी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघं नेते बसून या संदर्भामध्ये निर्णय करतील. ज्या जागा किती वाटप कशा पद्धतीने होईल, कोणाला काय मिळेल, या संदर्भात आमचे तिन्ही नेते बसून त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. सिटिंग गेटिंगचा जर फॉर्म्युला लावला तर तुमच्याकडे आता 13 खासदार आहे. 13वर असं असेल, असं चित्र असेल? नाही, आमचे 13 जरी खासदार आता असले पण आमचे 18 खासदार निवडून आलेले आहेत आणि 22 जागा आम्ही मागच्या वेळेला लढलेलो आहे. त्यामुळे आमची मागणी 22चीच आहे आणि 22 जागा मागत असताना त्याच्याबद्दलचे जे काही आमचे समीकरणं असेल ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी ठेवतील आणि अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून करतील. तुम्ही 22 मागतायत. छगन भुजबळ साहेब तुमचे नवा बेडू तुमच्या महायुतीमध्ये, ते म्हटले की जेवढे शिंदे गटाला जागा देईल तेवढ्याच जागा आम्हालाही हव्या. जर तुम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या तर कसं चित्र व्हायचं? आता आम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या, तर मग आता त्याच्याबद्दल भाजपवाल्यांनी विचार करावा. पण हे शक्य नाही. असं काहीतरी बोलायचं म्हणून आज सध्या आम्ही बघतोय टी व्हीवर हाच वार सुरू असते नेहमी, परंतु असं होत नाही. आम्ही 18 जिंकलेले आहोत, राष्ट्रवादी 4 जिंकलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला 21 जागेवरती विजय मिळवलेला आहे. त्यामुळे सिटिंगमध्ये हाच सीटा ज्या ज्या पक्षाने ज्या जिंकलेल्या आहे त्या त्यांना मिळायला पाहिजे, त्यांची स्वाभाविक मागणी आहे. त्याच्यावरती कमी जास्त करण्याचा निर्णय हे वरिष्ठ नेते मंडळी घेतील. या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला 4च मिळू शकेल? नाही, मी नाही सांगू शकत की 4 मिळतील का 40 मिळेल की 50 देऊ शकतात. हा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. तिन्ही पक्षाचे नेते बसून या संदर्भात निर्णय करतील. मी या संदर्भात बोलू इच्छित नाही. यावरती आमचे वरिष्ठ, तुम्हाला जेवढं दिलं तेवढंच त्यांना जागा. नाही, बोलायला काहीच लागत नाही. मी म्हणतो ना, आम्हाला 48 पाहिजे का, मिळून जातील का आम्हाला 48? बोलणे आणि प्रॅक्टिकली काय आहे याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यांनाही माहिती आहे बोलायला काही त्यांनाही नाही आहे, बाबा आम्हाला देऊन द्या, त्यांच्याजवळ तरी कुठे उमेदवार आहे. पण प्रश्न असा आहे, ज्यांचं निवडणूक जिंकण्याची कॅपॅसिटी असेल त्यालाच उमेदवारी दिल्या जाणार आहे. ज्या ठिकाणी ज्याही मतदारसंघात जो जिंकून येऊ शकेल त्याचं आकलन तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्वेमध्ये केलेलं आहे. ज्याची कॅपॅसिटी निवडून येण्याची त्यांनाच तिकिटा दिल्या जाईल, यात कुठेही शंका नाही. विदर्भात ते 3 जागा मागतायत. सध्या 10 जागा आहे, खासदार आहे, तुमचे 3 खासदार आहे, 10 जागा एकूण. शक्य आहे 3 जागा राष्ट्रवादीच्या याला देणं दादाला? नाही, विदर्भात शक्यच नाही. असं आहे की परत तोच फॉर्म्युला आहे. आम्ही विदर्भामध्ये 3 आम्ही जिंकलेलो आहे आणि 6 सीटा भारतीय जनता पार्टी जिंकलेली आणि 1 सीट अपक्ष आलेली आहे. तर त्यामुळे राष्ट्रवादी मागच्या वेळेला किती लढली याचा अभ्यास त्यांनी करावा आणि त्यांना कुठे किती मतं मिळाले त्याचा अभ्यास त्यांनी करावा. त्यांनी नाही केला तर तिन्ही पक्षाचे नेते मिळून त्याचा अभ्यास करतील आणि ठरवतील की त्यांना काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे. निर्णय तर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना करायचा आहे. भाऊ, काही जागांची अदलाबदलही होऊ शकते समजा याच्यानुसार, तशी काही शक्यता आहे? कारण की काही ठिकाणी शिंदे गट स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे. तर म्युच्युअली तिन्ही पक्षाचे नेते बसून जागांच्या अदलाबदलाबाबत निर्णय होऊ शकतो काही? मला तर वाटत नाही की अदलाबदली काही होतील म्हणून. मला तिळमात्र याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही, होण्याची शक्यताही नाही. परंतु सर्वांची ताकद मिळून आमची महायुती बनलेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या या ताकदीच्या भरोश्यावर महायुती 45पेक्षा जास्त जागा जिंकणार, यात कुठेही शंका नाही. उद्देश 45+ जिंकणे आहे. मग मतदारसंघ बदलले किंवा सिम्बॉल इकडे तिकडे झाला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही? 45+ जिंकायच्या. महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे आमचं सरकार आहे आणि एक चांगलं काम करण्याचं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात सुरू आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की 45+ जागा जिंकायच्या आणि जे काँग्रेस मागच्या वेळा 1वर होती तिला 0वर आणायचं काम
आम्ही या महायुतीच्या माध्यमातून येत्या लोकसभेत करणार आहोत. अशी एक चर्चा आहे, त्याच्यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे की रामटेक असो किंवा वाशिम यवतमाळ असो, हे मतदारसंघ तुम्हाला भाजपकडे घेणार आणि तुम्हीच खासदार असणार, म्हणजे तुम्हीच उमेदवार असणार त्या याच्यावर, असं काही होणार आहे? बघा, मी आताही सांगितलं तुम्हाला की अशा पद्धतीची चर्चा तिन्ही नेत्यांमध्ये होईल, पण मला विश्वास आहे की ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या त्यांच्याचकडे राहतील आणि कुठेही कोणाला नेत्यांमध्ये जो काही एकमत असेल त्या एकमताला महत्त्व असणार आहे. कॅपॅसिटी कोणाची किती आहे, कोण कशा पद्धतीने सीट काढू शकतो, हा महत्त्वाच्या क्रायटेरियामध्येच हा सर्व निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. कधीपर्यंत फायनल होईल हे तिकीट वाटपाचं, कारण की निवडणुका जवळ आलेल्या आहे? या महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. सगळं फायनल होईल? व्हायला पाहिजे. शेवटचा प्रश्न माझा, तयारी कशी सुरू आहे? नाही, माझी तयारी म्हणजे मी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी मतदारसंघामध्ये फक्त पब्लिक रिलेशनवरती काम करत असतो. मी छोटा मोठा कार्यक्रम असो, काही असो, मी त्या कार्यक्रमाला हजर असतो. हे माझं, मी दरवर्षीला कुठे कोणत्या गावामध्ये कार्यक्रमाला गेलो असं माझं बुक असते, पूर्ण कोणत्या गावाचा पुरा रेकॉर्ड आहे. सगळे गावं फिरले तुम्ही? मी माझ्या मतदारसंघातल्या जे गावं आहेत त्या जवळपास 95% गावं माझ्या आतापर्यंत फिरून झालेल्या. जे रिठी गाव वगैरे तिथे फक्त गेलेलो नाही आणि गावागावामध्ये माझा संपर्क असतो. मी छोटा कार्यक्रम जरी असला तरी तो मी सोडत नाही आणि जनतेशी मी लागून असतो, जनतेशी संपर्कात असतो. तयारी आहे फुल टू? पूर्ण तयारीची सेवा. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सह्यांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.